ओम शांती. नमस्कार. आज आपण समय या विषयावर ऐकणार आहोत. वेळ किती अमूल्य आहे. आपण प्रत्येकानं वेळेचं महत्त्व जाणलं पाहिजे. कारण आपण म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण कुणालाही विचारलं तरी प्रत्येकाचं उत्तर हेच असतं की मी फार व्यस्त आहे, मला वेळ नाही आहे. मी व्यस्त का आहे? कारण माझ्या जीवनामध्ये काहीही व्यवस्थितपणा नाही आहे किंवा ॲक्युरेसी नाही आहे, ॲक्युरेट नाही आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये अस्ताव्यस्त आहे. ते अस्ताव्यस्त आहे म्हणून मी स्वतःला व्यस्त समजत असते. पण मला जर जीवनामध्ये मस्त राहायचं असेल ना, तर मी वेळेचं महत्त्व जाणलं पाहिजे. वेळ ही प्रत्येकाकडे आहे. असं जीवनामध्ये कुणीही नाही आहे की ज्याच्याकडे वेळ नाही आहे. बघा बरं, आपण म्हणतो की वेळ नाही एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे आपण जर एखाद्या व्यक्तीला विचारलं की काय करता हो, काय नाही, वेळ जात नाही आहे ना, टाईमपास म्हणून पेपर वाचत आहे, टाईमपास म्हणून मोबाईल बघत आहे, टाईमपास म्हणून यूट्यूब बघत आहे, टाईमपास म्हणून गप्पा मारत आहे आणि एक जण तर म्हणे टाईमपास म्हणून मी आराम करत आहे. मग टाईमपास करायला माझ्याकडे टाईम आहे, पण ईश्वरासाठी द्यायला, शुभ कार्य करायला, श्रेष्ठ कार्य करायला माझ्याकडे वेळ नाही आहे असं आपण म्हणतो. अहो, एकदा तर एका ठिकाणी मी प्रवचनाला गेले आणि त्यांना म्हटलं तुम्ही ईश्वरीय चिंतन करायला, ध्यानधारणा करायला वेळ काढा. तर एकानं तर मला उत्तर दिलं, दीदी आम्हाला मरायला पण फुरसत नाही. मला हसायला आलं. मी म्हटलं मरायला पण फुरसत नाही, औषध प्यायला पण वेळ नाही, असं उत्तर मिळालं. आणि मग त्यांना म्हटलं की इतका पण वेळ नाही, ठीक आहे मी देते आणून. तर ते पण हसायला लागले आणि ते म्हटले की ती बोलण्याची रीत असते. म्हणजे वेळ आहे परंतु आपल्याला आवड नाही आहे. म्हणतात ना, आवड असेल तर सवड निघेल. मग मला जर आवड असेल तर सवड निघेल आणि आवड जर नसेल तर माझ्याकडे कितीही जरी वेळ असेल तरी मी काही ना काहीतरी कारण हे सांगत राहील. मग आता मला माझा वेळ कसा काढायचा आहे म्हणून ईश्वरानं तर सांगितलं मी तुम्हाला 24 तासाचा वेळ दिलेला आहे. कशासाठी? 24 तासातलं त्यांनी 3 हिस्से केले. 24 तासातले 8 तास त्यांनी सांगितलं आराम करा, कारण शरीराला आराम पाहिजे ना, म्हणून ईश्वरानं 8 तास आपल्याला आरामासाठी दिले. 8 तास शरीर निर्वाहासाठी, कर्म करण्यासाठी दिले, कारण आपली रोजीरोटी काहीतरी पाहिजे, पोटाला पाहिजे, जेवण पाहिजे. शरीर निर्वाहासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत ते कमावणं असेल, खाणं असेल किंवा जे काही असेल त्याच्यासाठी ईश्वरानं मला 8 तास दिले आणि आणखी राहिले 8 तास शिल्लक. मग ते 8 तास कशासाठी बरं? तर ते 8 तास आहेत परमार्थासाठी, ईश्वरीय चिंतनासाठी, सत्संगासाठी. असं 3 हिस्स्यामध्ये ईश्वरानं आपल्याला हिशोब करून पाठवला आहे. 8 तास आराम करायचा आहे, 8 तास शरीर निर्वाहासाठी कर्म करायचं आहे आणि 8 तास परमार्थ करायचा आहे. तर बघा बरं, प्रत्येकानं आपल्या स्वतःला विचारा, खरंच मी 8 तास आराम करते, 8 तास शरीर निर्वाहासाठी कर्म करते आणि 8 तास परमार्थ करते का? विचारा स्वतःच्या मनाला. तर तुम्हाला उत्तर मिळेल की हो, मी 8 तास काय 10 तास आराम करते जर थकलेली असेल तर. आरामाचं नियोजन परफेक्ट आहे. आणखी 2 तास आपण एक्स्ट्रा करत आहे. पण शरीर निर्वाहासाठी कर्म करण्यासाठी ईश्वरानं मला 8 तास दिलेले आहेत आणि त्या 8 तासातला वेळ मी 8 तास न घेता 12 तास मी ड्युटी करत आहे, ओव्हर टाईम करत आहे, जास्त काम करत आहे. तरीसुद्धा माझं समाधान नाही आहे आणि उत्तर प्रत्येकाचं एवढंच आहे, पोटासाठी कमवतोय, पोटासाठी कमवतोय. का? आपलं पोट इतकं खातं? पोटाला किती लागतं? माझ्या मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या 3च मूलभूत गरजा आहेत. परंतु या कलियुगाच्या अंतामध्ये आपल्या आणखी 3 गरजा वाढल्या आहेत. कोणत्या गरजा वाढल्या आहेत? मोबाईल, गाडी आणि टी व्ही किंवा कम्प्युटर. ह्या 3 मूलभूत गरजा ॲड झाल्यात. माझे शौक वाढले आहेत. त्याच्यामुळे मी पोटापेक्षा पेटीसाठी जास्त कमवते आणि पेटी तर माझी कधीही भरणारी
नाही आहे. आणि म्हणून मी जो माझा शरीर निर्वाहासाठीचा जो 8 तासाचा वेळ आहे, मी 8 तासाचा 12 तास केला. आणि तिसरा जो टप्पा, तिसरा जो हिशोब परमात्म्याने 8 तासाचा करून दिला, तो आहे ईश्वरीय चिंतनासाठी, सत्संगासाठी. तर तो 8 तासाचा वेळ मी किती वेळ ईश्वरासाठी देते, सत्कार्यासाठी लागतोय, प्रत्येकानं स्वतःच्या मनाला विचारा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच मिळून जाईल. 8 तास मला नाही वाटत आपल्यामध्ये कुणी करत असेल. एकदा एका ठिकाणी आम्ही गेलो सकाळी गेस्टच्या घरी. बघूनच त्यांना असं वाटत होतं त्यांना काय अध्यात्मात, धार्मिकतेत जास्त रुची नव्हती. आम्ही घरी गेलो आणि ते देवपूजा करत होते. मला तर आश्चर्यच वाटलं. आणि मग मी त्यांना बघितल्यावर मी म्हटलं, अरे वा, तुम्ही देवपूजा पण करता? त्यांनी मला काय उत्तर द्यावं? नाही, माझी पत्नी रोज पूजा करते, ती माहेरी गेली म्हणून माझ्यावर टाईम आला. टाईम आला, ही वेळ आली हा शब्द आपण कधी वापरतो? ज्यावेळेस एखादी दुःखाची गोष्ट असते किंवा न आवडीची गोष्ट असते, त्यावेळेस आपण हा शब्द वापरतो. आणि त्या व्यक्तीनं हा शब्द ईश्वराच्या किंवा देवाच्या पूजेसाठी हा शब्द वापरला. म्हणजे आपण 10-15 मिनिटाची पूजासुद्धा मनापासून करतो का? मग वेळ आल्यावर वेळेवर ईश्वर माझ्यासाठी उभा राहील का, जर मला त्याच्यासाठी द्यायला वेळ नाही आहे? 15 मिनिटसुद्धा मी ईश्वरासाठी चांगला वेळ देत नाही आहे. मी वेळ दिला तो वेळेवर हजर होईल. आणि म्हणून वेळेचं महत्त्व मी जाणलं पाहिजे. असेही आपण भक्तिभावनेने पूजा करणारे खूप जण बघितले आणि त्यांच्यासाठी खरंच ईश्वर वेळेवर उभे पण राहिलेले आहेत. आणि म्हणून वेळेला आपण जाणलं पाहिजे. मग मी 8 तासातला 15 मिनिटसुद्धा ईश्वरासाठी वेळ देत नाही आहे. मग माझे जे हे ईश्वराचे 8 तास आहेत, हे कुठं चालले आहेत? झोपेमध्ये 2 तास एक्स्ट्रा गेले, कामामध्ये 4 तास एक्स्ट्रा गेले, 6 तास तर हेच गेले, शिल्लक राहिले फक्त 2 तास. त्या 2 तासामध्ये पण आपल्याला वेळ शिल्लक का नाही आहे? त्याचं कारण आहे. त्याचं कारण काय आहे? कारण मोबाईल, इंटरनेट जेव्हापासून सुरू झालं, आपला वेळ जास्तीत जास्त त्याच्यामध्ये चाललेला आहे. जसं आपण बघतोय की बरेच जण म्हणतात की आम्ही बस 5 मिनिटासाठी मोबाईल बघत आहे. पण बघितलं ना, एका पाठोपाठ रील्स असेल, काय असेल, एका पाठोपाठ बघायला सुरुवात करतात आणि कधी 1 तास 1.5 तास संपून जातो, लक्षात पण येत नाही. आणि बाकीचा जो वेळ आहे बाकीच्यांसोबत बोलण्यामध्ये आपण घालवतो. कारण मोबाईल हा जो बनवलेला आहे तो फक्त कशासाठी बनवला की आपला प्रत्येकाशी संपर्क असावा, प्रत्येकाशी आपण असं बोलावं की जे आवश्यक आहे, जरुरी आहे, त्याच्यासाठी तो बनवलेला आहे. पण आपण फोन केल्यानंतर आपलं बोलणं काय असतं? काय चाललं? जेवण झालं का? कुठे आहेत? आज काय भाजी खाल्ली? इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते नाही आहे. महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण त्याचा वापर केला पाहिजे. आणि 1-1 तास आपण फोनवर बोलत राहतो. आणि आपला हा ईश्वरीय सत्संगाचा जो वेळ आहे 8 तासाचा, तो सुद्धा आपण अशाच प्रकारे पूर्ण केला. आणि मग सगळ्यांचं उत्तर पुन्हा काय असतं की आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला औषध प्यायला सुद्धा वेळ नाही आहे किंवा आमच्याकडे फुरसत नाही, हा शब्द ऐकायला मिळतो. त्याचं कारण आहे, मी जो वेळ ईश्वरानं मला ठरवून दिलेला आहे, त्या वेळेचा मी जिथे जसा उपयोग करायला पाहिजे तसा करत नाही आहे. आणि म्हणून माझा परमार्थातला ईश्वरीय सत्संगाचा, ईश्वरीय चिंतनाचा जो वेळ आहे दुसऱ्या कार्यांसाठी मी घालवत आहे. म्हणून मी सर्वांना म्हणेल की आपण प्रत्येकानं आपल्या वेळेचं महत्त्व जाणून घ्या. कारण बाकीच्या तुमच्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला वेळेवर मदत करणार नाही आहे. वेळेवर फक्त आणि फक्त परमात्मा, ईश्वरीय शक्ती, तुमची सकारात्मक ऊर्जाच काम करणार आहे. म्हणून प्रत्येकानं वेळेच्या महत्त्वाला जाणून घ्या. काही जण असंही म्हणतात की वेळ जी आहे तर ती आत्ता आमच्याकडे वेळ नाही आहे, पण पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच करू. आत्ता जर चालता चालता ॲक्सिडेंट झाला तर, जर आपण पुढचं वर्ष बघितलंच नाही तर, जो वेळ माझ्या हातामध्ये आहे त्याचं मी व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे आणि वेळेला सफल केलं पाहिजे. समयाच्या महत्त्वाला मी जाणलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण आपला वेळ जो आहे तो वेळेवर सफल केलं तर आपण आपलं जीवन श्रेष्ठ आणि छान
बनवू शकतो. म्हणून समयाच्या महत्त्वावर मला एक उदाहरण आठवतं की समयाला किती महत्त्व आहे, वेळेला किती महत्त्व आहे. आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येकजण वेळेला इतकं महत्त्व देतात, कारण प्रत्येक कार्याची, प्रत्येक गोष्टीचा एक शुभ मुहूर्त, आपल्याला कुठलंही कार्य करायचं असेल तर आपण ते शुभ मुहूर्तावर, शुभ समयावर ते करत असतो आणि खास तो आपण वेळ बघत असतो आणि त्या वेळेमध्येच आपण कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. मग शुभ मुहूर्ताला इतका वेळ आहे. मग माझ्या जीवनामध्ये वेळच खूप कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये जर मी माझा वेळ व्यर्थ गोष्टींसाठी किंवा चुकीच्या गोष्टींसाठी जर मी खर्च करत असेल तर मी मनुष्य जन्मामध्ये येऊन माझा काय फायदा होईल. आणि मग वेळेच्या महत्त्वाला मी जाणलं पाहिजे. तो जो शुभ वेळ आहे त्याला जाणलं पाहिजे, कारण या सृष्टीचा हा अंतिम टप्पा आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये जसं सृष्टीचे मुख्य 5 युग आहेत, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग, हे 4 युग आहेत. आणि या 4 युगाच्या अंतामध्ये, कलयुगाच्या अंतामध्ये आणि सतयुगाच्या आधीमध्ये एक पुरुषोत्तम संगमयुग म्हणून हे एक छोटंसं लीप युग आहे. आणि या युगामध्ये ज्याला ब्रह्ममुहूर्त पण म्हटलं जातं किंवा पुरुषोत्तम युग म्हटलं जातं, म्हणजे या समयामध्ये आपण उत्तम ते उत्तम पुरुष बनण्याचा प्रयत्न करण्याचं हे युग आहे. जसं आपल्याकडे अधिक मास आहे, धोंड्याचा महिना आहे, तर त्या अधिक मासमध्ये तो 3 वर्षातून येतो आणि त्याच्यामध्ये आपण सर्वजण पुण्यकर्म, श्रेष्ठ कर्म आपण सर्वजण करत असतो आणि म्हणतात की त्या महिन्यामध्ये जे काही आपण चांगले कर्म करू ते आपलं पुण्याच्या खात्यामध्ये जमा होतं. तसंच निराकार शिव परमात्मासुद्धा आपल्याला सांगत आहेत की या युगांमध्ये सुद्धा आत्ताचं जे हे लीप युग चालू आहे, ज्याला पुरुषोत्तम संगमयुग म्हटलं जातं, तर या पुरुषोत्तम संगम युगावर परमात्मा येऊन आपल्याला उत्तम ते उत्तम पुरुष बनवत आहे. आणि हा संगमयुगाचा कालावधी खूप थोडासा आहे, कारण ब्रह्ममुहूर्ताचा वेळसुद्धा खूप थोडा असतो आणि त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये आपल्याला चांगले ते चांगले कर्म करायचे असतात. मग तसंच या ब्रह्ममुहूर्ताचा समय, पुरुषोत्तम संगम युगाच्या समयामध्ये, वेळेमध्ये आपल्याला पुण्यकर्म, श्रेष्ठ कर्म करायचे आहेत, कारण हा छोटासा समय आहे, युग आहे. या युगामध्ये हे मला कार्य करायचं आहे. म्हणून मला एक उदाहरण आठवतं की समयाचं महत्त्व कसं आहे. एका झाडावर एक माकड आणि एक माकडीण बसलेले होते आणि शेजारच्या झाडावर एक तोता मैना बसलेले होते. ते तोता मैना आपापसामध्ये बोलत होते. आत्ताचा समय खूप शुभ आहे आणि या शुभ वेळेमध्ये जर ह्या माकडानं आणि माकडिणीनं जर झाडावरून उडी मारली तर हे सुंदर राजकुमार आणि राजकुमारी बनतील. हे ते माकड आणि माकडीण ऐकत होते. तर माकडिणीनं क्षणाचाही विचार न करता तिनं उडी मारली आणि जशी तिने उडी मारली तशी ती सुंदर राजकुमारी झाली. आणि ते बघून माकडालाही मोह झाला आणि त्याला वाटलं की मी पण आता हिच्यासारखा सुंदर राजकुमार होईल. आणि तिनं जशी उडी मारली ती सुंदर राजकुमारी झाली. माकडानंही तिला बघून नंतर उडी मारली, पण माकड मात्र राजकुमार न बनता त्याचा पाय मोडला. हे का झालं माहिती आहे? त्याचं कारण आहे, कारण तो जो शुभ वेळ होता तो संपलेला होता. आणि म्हणून ती सुंदर राजकुमारी बनली माकडीण. एक सुंदर राजकुमार आला रथामध्ये आणि तिला घेऊन निघून गेला राजमहलामध्ये. आणि एक मदारी आला, तो खेळ करण्यासाठी माकडाला घेऊन निघून गेला. फक्त हे कशामुळे झालं? समय न जाणल्यामुळे माकडावर ही वेळ आली आणि माकडीनं त्या समयाच्या महत्त्वाला जाणलं आणि म्हणून ती सुंदर राजकुमारी बनली. म्हणून मी एवढंच सांगू इच्छिते की आपण सुद्धा सर्वांनी वेळेच्या महत्त्वाला जाणं, कारण वेळ ही खूप महत्त्वपूर्ण आहे आणि एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही. कितीही आपल्याला वाटलं की पुन्हा त्याच्यामध्ये वन्स मोर असावा, पण तो कधीही होत नाही. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करेल की सर्वांनी वेळेच्या महत्त्वाला जाणून घ्या. कुणीही असं सांगू नका की माझ्याकडे वेळ नाही आहे. अहो, किती किती मोठे महान विभूती आहेत, ते सुद्धा वेळ काढतात, ते सुद्धा आपलं जीवन श्रेष्ठ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मग मी का करू नये? मी सुद्धा मनुष्य आहे आणि मी मनुष्य प्राणी प्रत्येक गोष्टीचं नियोजन व्यवस्थित करू शकत आहे. मी माझ्या वेळेला व्यवस्थित प्रकारे
कशा प्रकारे सफल करायचं ते मी माझं नियोजन व्यवस्थितरित्या करू शकते. आणि अशा प्रकारे जर आपण आपल्या जीवनाचं नियोजन व्यवस्थित केलं तर निश्चितच या पुरुषोत्तम संगमयुगावर उत्तम ते उत्तम आपण निश्चितच बनू शकतो. ज्याप्रमाणे गीतेमध्ये सांगितलेलं आहे की नर ऐसी करनी करे जो नर से नारायण बन जाए और नारी ऐसी करनी करे जो नारी से श्री लक्ष्मी बन जाए. मी जर समयाच्या महत्त्वाला जर जाणलं तर निश्चितच मी माझ्या वेळेला सफल केलं, मी जर कर्म चांगले केले तर निश्चितच मी सर्वांच्या समोर आदर्श बनू शकेल. देवतांच्या समान माझं जीवन निश्चित बनू शकेल. आणि म्हणून मी सर्वांना सांगू इच्छिते की आपण आपल्या वेळेचं व्यवस्थित नियोजन करा, परमार्थासाठी वेळ काढा. जास्त नाही, 8 तास जरी नाही काढू शकले तर ईश्वरानं सांगितलं आहे कमीत कमी 24 तासातला 1 तास तरी माझ्यासाठी द्या. तो फक्त म्हणायला ईश्वरासाठी आहे, पण फायदा माझाच आहे, पुण्य माझंच जमा होणार आहे, सकारात्मक ऊर्जा मलाच मिळणार आहे आणि माझाच वेळ सफल होणार आहे. म्हणून सर्वांनी आपल्या वेळेचं व्यवस्थित नियोजन करा आणि समयाच्या महत्त्वाला जाणून घ्या. ओम शांती. धन्यवाद.